सुरुवात होते मॅचकडे. बी यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. एक महत्वाची मॅच. सुरेश सरोज एका साईडला सूरज उपाध्याय, एका साईडला हाती, एका साईडला कुडा, एका साईडला सागर निवाते, एका साईडला मतांग सारंग. अशी देखील बॅटल असणार आहे. बेस्ट वॉस इज बेस्ट. वायकट्टा इज अ बेस्ट. सो प्रो लिंकला पण तुम्ही युट्यूबवर आनंद घ्या. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडे बदल केले गेलेत. मतांग सारंगच्या सोबतीला अरुण चौहान डोरा आलाय. सो आता बघूयात कशा प्रकारे ही मॅच होईल. सो वडे पुणे मॅच दिशेने टॉस जिंकलाय आणि प्रथम ओमकार माला टीमने बॅटिंग आणि बॅटिंग करण्यासाठी गेल्या टीम ओमकार माला टीमने. बघूयात आता बॅटिंग कशा प्रकारे होईल. सो मतांगच्या सोबतीला बॅटर अरुण चौहान डोरा येतात बॉलिंगसाठी. आपण पहिली ओव्हर घेऊन सूरज उपाध्याय याच परिसरातील खेळाडू आहे आणि या ग्राउंडवर अगदी अंडर 19 कमी वयामध्ये देखील ही क्रीडा स्पर्धा आणि कमी वयात खूप चांगलं क्रिकेट खेळला. मंगलमूर्ती असेल, त्यानंतर रेम्बो असेल, स्टेशन वाईज साठी वडाळा स्टेशनला खूप चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे. सरोज एका साईडला सूरज उपाध्याय, स्ट्राईक एंडला मतांग सारंग. लेट्स प्ले गेम ऑन. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. पहिल्याच बॉलवरती फ्लिक केले गेले. मतांच्या बॅटमध्ये आपण पाहिला तर परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय 4 रन वरती. सबका करेंगे बाउंड्री से स्वागत. 4 रन. इकडे कोणाला माफी नाहीये. जो चांगला खेळेल तो जिंकेल. मगाशी काय बॅटिंग केली मयूरने, अफलातून बॅटिंग केली होती आणि मोठं टार्गेट उभं केलं. बट अभिजितनी पण एक चांगली बॅटिंग केली आणि बियांका माझगाव संघाने नावावर केली मॅच. आज सर्व आमचे प्रेक्षक वर्ग आवर्जून इकडे उपस्थित आहेत. सो उद्या पण संडेला जागा पकडण्यासाठी अगदी सकाळी लवकर या. सो इकडे हाऊसफुल असणार आहे. पुष्पा 2 जसा हाऊसफुल आहे तसा वायकट्टा पण हाऊसफुल आहे. 5 दिवस तिकीट भेटणं थोडं मुश्किल आहे. सो ब्लॅकनेस तुम्हाला टी शर्ट तिकीट इकडे मिळू शकते. ही फेमस आहे. आमचं मॅकविनेचं पण तिकडे स्टॉल आहे. खाऊ गल्ली पण आहे. तिकडे पण गरमागरम चाय वडापाव तुम्ही खा. अंडा पाव पण आहे, भुर्जी पाव पण आहे. सो उद्या संडेला मस्त संडे फंडे. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली, पण थोडं समीकरण बदललं गेलं. वातावरण थोडं शांत करण्याचा प्रयत्न करतात सूरज उपाध्याय. मतांग या बॉलवर लावला सेलिब्रेशन. एक तेरी एक मेरी. सबका बदला लेगा तेरा हाथी. आणि बॅटर आउट. काय चांगली पकडली गेली मागे कीपरने आणि त्याचा हार्टबीट आता अभिजितचं चेक केलं असतं जास्त असेल की कॅच जर सुटली असती. विकेट गेली आहे त्यामुळे कुठेतरी आपण त्यांना पाहिलं गेलं. नवीन बॅटर दिवेश पारावे येत आहेत. अंधेरीचा अजून एक युवा खेळाडू. दिवेशने पण मुंबईतलं क्रिकेट, त्यानंतर कोकणात जाऊन देखील राजापूर, मालवण, दापोली त्या परिसरात जाऊन देखील आपल्या अंधेरीचं नाव केलं. बट वाय कट्टामध्ये परफॉर्मन्स करायचा आहे. दिवेशचे सर्व कॉलम भरलेत बट वाय कट्ट्याचा कॉलम रिकामा आहे. तिकडे परफॉर्मन्स कुठेतरी आपल्या करिअरमध्ये करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की या क्रीडा स्पर्धेमध्ये मला स्वतःला प्रूफ करायचं आहे.
याबरोबर देखील गतीचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सूरजने पण कमबॅक केला. सो टाळ्यांचा कडकडाट होतो. याच परिसरातील खेळाडू आहे आपल्या मातीत. म्हणजे 4 दिवस सूरजने हे ग्राउंड अगदी जवळून तिथे फायनल गेला, ड्यूस केरला आपल्या मित्रांसोबत बसून मॅचचा आनंद घेत होता. बट अखेरकारी ते सकाळ झाली आणि खेळायचा दिवस आलाय. वियंग पॅकर माझगाव मागील 2-3 वर्षामध्ये माझगाव संघाने खूप चांगली कामगिरी केली. मोठमोठ्या संघांना धक्के दिले आणि खुल्या गटामध्ये वियंग पॅकर हे नाव देखील माझगावचं पाहायला मिळालं. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल बट लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. रन झालेत 5. या बॉलला थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटवर आला. सुभाषच्या माध्यमातून चुकी होतीये. इम्पॉर्टंट मॅच आहे. एक रनआउट, एक कॅच खूप महत्वाची असणार आहे या ग्राउंड वरती. स्ट्राईक एंडला अरुण चव्हाण डोरा एक धडाकेबाज बॅटर. क्षमता आहे त्याच्याकडे देखील एक मोठं टार्गेट उभा करण्याची. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सूरज. स्ट्राईक एंडला बॅटर अरुण. अरुण तू दाखव करून. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. नॉन स्ट्राईक एंडला फेकी करतील. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. 7 रन. एक बाउंड्री आली त्यामुळे ओंकार माला टीम पण मॅच मध्ये. त्यांचा पण बॉलिंग अटॅक चांगला आहे. सो कॅप्टन बोलतील 40-45 पर्यंत मॅच न्या. आपले बॉलिंग डिपार्टमेंट पण चांगलं आहे. सो आपण पण फाईट करू. बट तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 1 to go. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला फेकी करतील तिकडे. रन. सिंगल रननी मात्र मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चाललाय. 8 रन. पार्टनरशिपची गरज आहे. जर पार्टनरशिप बनली तर ओमकार मला चांगल्या पद्धतीने येऊ शकते. खूप चांगली ओव्हर पाहायला मिळाली. पहिली ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरवर बाउंड्री आली होती. बट कॉन्फिडन्स आपला अनुभव या ग्राउंडवर जो शेअर केलाय या ग्राउंडवरच मी तयार झालोय. सो या ग्राउंडवर मला परफॉर्मन्स करावा लागेल. खूप चांगल्या कॉन्फिडन्सने बॉलिंग केली. बाउंड्री आल्यानंतर विकेट, नंतर डॉट, नंतर एक वाईट, नंतर 3 सिंगल. गुड बॉलिंग. पॉवर प्लेला एक इकॉनॉमी बॉलिंग केली आणि थांबवलं. पुन्हा टीम मीटिंग गजर केला जातोय. आपल्याला टॉप 8 मध्ये जायचं आहे. ओमकार मालाडला थांबवायचं आहे. त्यासाठी वियंग पॅकर माझगाव. सो बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निरंजन यादव आहेत. अजून एक लेफ्ट आर्म चांगले स्पिनर आहेत. चेंबूर, नेरुळला आता स्थलांतर झालेत. लेदर बॉल क्रिकेट पण खूप चांगलं खेळतात आणि चेंबूर स्टेशनसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. निरंजन यादव मग व्यावसायिक जम्बो खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. आज एक मोठ्या
क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्याला जागा मिळवली आहे आणि क्षमता आहे. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले, त्यामुळे अनुभव आहे, एक वेगळी ऍक्शन आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निरंजन यादव, स्ट्राईक एंडला दिवेश. पहिलाच बॉल एक स्टिकला एक वेगळी पिचिंग पाहिली गेली आणि हलकासा बॉल स्टंपच्या बाजूने ट्रॅव्हल झाला. सूरज उपाध्यायला वाटलं थोडा बॉल आतमध्ये आला असता तर बोल्ड आउट होता, बट आणि निरंजनने मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्स, 9 रन झाले धावफलकावरती. एक चांगला फटका तिकडे सागर निवाते आहेत. आउटफील्ड मोठी आहे, त्यामुळे इकडे बॉल पण तुम्हाला कलेक्ट करणं गरजेचं आहे. सो त्यामुळे या ग्राउंड रिझल्ट आपला नक्कीच बदलू शकतो, त्यामुळे स्कोर बनवणं गरजेचं आहे. यानंतर आदित्य सत्यविनायक कामोटे आणि टीम जम्बो आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी तयार राहायचं आहे. आदित्य सत्यविनायक कामोटे आणि टीम जम्बो इनिंग ब्रेक्स मध्ये आपण दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार राहा. बॉलिंग साठी निरंजन. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं, होईल. डेंजर डोराच्या बॅटमधून आपण पाहिलं तर प्रॉपर बाउंड्री, 4 रन. थांबून खेळले विथ द स्पिन. बॉलिंग साठी निरंजन. या बॉलवर देखील एक चांगला फटका पाहिला गेलाय. प्रॉपर टायमिंग केलं गेलं विथ द स्पिन. दुसरी बाउंड्री बॅक टू बॅक. अरुणने मारला वरून 4 रन साठी. प्रॉपर टायमिंग केलं, क्षमता आहे आणि सिंगल डबल थोडे कमी करतात. मुंबईतील एक असे बॅटर आहेत की टायमिंगला काही करू शकतात. सो असं चेंबूसाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अंडाराम ओपन पण खूप चांगलं खेळतात आणि अरुण चव्हाण. डोरा, डेंजर डोरा, 4 रन साठी. 18 रन झाले धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी निरंजन, स्ट्राईक एंडला बॅटर अरुण. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल होता, बट मिडल बॅटवर आला नाहीये. जर टायमिंग केलं असतं तर ह्या बॉलवर देखील बाउंड्री जाण्याची शक्यता होती. पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला असता आणि बट हार्ड लक. वेल, चांगले प्रयत्न केले गेले तिकडे. अरुण रन झाले आपण पाहिलं तर 19 रन झालेत, 1 विकेट गेली आहे. 5 ओव्हरची मॅच. आदित्य सत्यविनायक कामोटे आणि टीम जम्बो इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी तयार राहा. जशी इनिंग संपेल तसं आपल्याला व्यासपीठावर टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टन्स टीम जम्बो आणि आदित्य सत्यविनायक कामोटे लास्ट इयरचा चॅम्पियन संघ देखील इन ऍक्शन मध्ये यानंतर बघायला मिळेल. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र तिकडे ट्रॅव्हल होतोय. सागर निवाते तिकडे बॉलवर पोहोचतायत. चांगली फिल्डिंग पाहिली गेली आहे. सो तोपर्यंत 2 रन तिकडे कंप्लीट केले गेले आणि 2 रनच्या मदतीने स्कोर 21. कमिटी आहे, कमिटी आहे. नाही नाही. 1 to go. अजित निकम सर देखील अगदी गेले कित्येक वर्ष क्रीडा स्पर्धेसाठी आमचे कुणाल सर असतील, त्याचबरोबर
मुनावर सर असतील, आमचे उदय चव्हाण असतील, सर्व आमचे ऑफिशियल अंपायर्स. या बॉलवर देखील एक कडक फटका, सडक पे कडक बे धडक, खतरनाक बॅटिंग. 3 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये. अरुण चव्हाणची बॅटिंग आवडली, टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग केली गेली. डेंजर डोरा ऑन फायर. 25 रन झालेत. मतांगने पण स्माइल केली की भाई मी आउट झालो होतो, बट अरुणने आमची जागा भरून काढली. आणि हेच टीम एफर्ट्स आहे. म्हणजे एकाकडे बॅटिंग करायची, एकाला बॉलिंग करायची, एकाला फिल्डिंग करायची आहे. आमच्या सोबत स्वीडन खूप चांगली स्कोरिंग करतात. त्याचबरोबर अंकित, आमचे स्वप्नील, त्यानंतर विकी, अगदी सर्व त्यांचे मंगेश नाते मित्रमंडळ प्रत्येक गोष्टीवर लक्ष लावून आहेत. सो 25 झाले. टीम आदित्य सत्यविनायक कामोटे आणि टीम जम्बो, प्लीज तयार राहा. 2 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर अजूनही तुमचा टॉस केला जाईल. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे, सर्व आमचे या परिसरातील नागरिक. बॉलिंगसाठी शुभम आज गोरेगाववरून देखील ही क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता दाखल झालाय. क्षमता आहे, बट बघूयात आता कशा प्रकारे कामगिरी करतील शुभम. एक वेगळी ऍक्शन आहे शुभमची. सो या स्टाईलच्या बॉलरने इकडे अधिराज गाजवलाय, कारण ऋत्विक गोर्डे सारख्या बॉलरने इकडे सिरीज घेतली आहे. सो ह्या बॉलरला इकडे एक वेगळी मागणी आहे. अशा ऍक्शन मग प्रदीप पाटील बाबू असतील, सूरज उपाध्याय असतील, सागर निवाते असतील, सागर मटकर असतील, असे अनेक बॉलर आहेत असे. त्यांची या ग्राउंडवर एक वेगळंच परफॉर्मन्स राहिलाय. या बॉलवर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सागर निवाते तिकडे पोहोचलेत आणि रन 27. ओमकार माला टीमने देखील चांगलं कमबॅक केलं गेलं. बॅटिंग अरुण खूप चांगली बॅटिंग केली आहे. या बॉलवर देखील परफेक्ट बॉल आणि अरुणला थांबवला. यस, मी ह्याचाच उल्लेख केला, कारण की अशा बॉलर्सला इकडे खेळणं थोडं कठीण आहे. आणि ह्या क्रीडा स्पर्धेचा रूलच आहे की बॅटिंगने तुम्हाला रन करावे लागणार, लेग बाईज नाहीये. सो त्यामुळे स्पीड बॉलर्सला थोडं इकडे खेळणं कठीण आहे. सर्व आज शनिवारच्या दिवसामध्ये देखील सर्व मुंबईकर इकडे गर्दी करतील. सॅटर्डे नाईटला देखील खूप मोठ्या प्रेक्षक वर्ग असतील. सर्व आमचे लेजंड इन ऍक्शन मध्ये खेळतील. रन झाले 27, गेले विकेट 1. बॉलिंगसाठी शुभम. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि सिंगल रन. 28 धावा झाल्या धाव फलकावरती. चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. स्ट्राइक एंडला दिवेश. दिवेश पारावे बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्याला पण माहिती आहे की जेवढे रन करू तेवढे कमी आहेत, कारण की समोर पण एक चांगली टीम आहे. खूप चांगला बॅटिंग त्यांचा पण आहे. सो ते पण प्रयत्न करतील. त्यामुळे 50-55 पर्यंत मॅच, बट तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मला शुभम. या बॉलवर चांगला फटका पाहायला मिळाला गॅप मध्ये. दिवेशच्या बॅट मधून प्रॉपर टायमिंग. 4 रन.
दिवेश तोडे या हंगामात आपण पाहिलं तर बॅकफुटला आहेत बट दिवेश बोल रहा है भाई वक्त खराब है इसलिए मौन हूं जब बताएगा तब बताऊंगा मैं कौन हूं. वेल बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग आणि क्षमता आहे. एक यंग टॅलेंट आहे अंधेरीचं. सो ह्या प्लॅटफॉर्मवर मात्र दिवेशला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. 32 32 रन झालेत. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करत असताना शुभम बट तेवढीच चांगली बॅटिंग. ओमकार मला टीमने पण मॅच मध्ये कमबॅक केलं. या बॉलवर देखील पंचांनी दंडित केला बॉल. हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. पण एक सिंगलने तिकडे पुढे जाऊन स्कोर झालाय. 33 रन झाले धावफलकावरती. 2014 2018 असलफा, 2019 रॉयल, 2020 ला असलफा, 2021 ला रॉयल आणि 2022 ला पण रॉयल आणि 2023 ला सत्यविनायक कामोटे, आदित्य सत्यविनायक कामोटे. या बॉलवर देखील एक स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रॉपर बॅटवर आला नाहीये दिवेश. बट दिवेशला रन्स नाही तरी चालेल बट विकेट टिकून ठेवणं गरजेचं आहे. कारण मॅच मध्ये आहेत. अरुण बोलतो ठीक आहे डॉट आला हरकत नाही पण मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. 1 to go. मला असं वाटतं आपण अंपायरला पण एक माईक लावलाय. 1 to go आवाज पण युट्यूबला चाललाय. सो अजित निकम सरांचं हे 2024 पहिलं पर्व असेल की पहिल्यांदा त्यांनी पण यावेळी असं आवाज 1 to go त्यांचा युट्यूबला. म्हणजे मला असं वाटतं 2025 ला अजित सर कॉमेंट्री पण करू शकतात. सो त्यांचा आवाज आता युट्यूबला देखील 1 to go आपण रन झालाय 34. 34 रन झालेत. चला थोडं फास्ट खेळायचं मित्रांनो. आज थोडं मोठं आहे. रात्री काल 2-2:30 वाजले त्यामुळे थोडं आज लवकर कव्हर करा. उद्या संडेला पण लवकर यायचं आहे. सो मित्रांनो थोडं फास्ट खेळा. 34 रन झाली. चांगली बॅटिंग केली आहे अरुण चव्हाणने, डोराने. सो पहिल्या मॅचला त्याला बॅटिंग मिळाली नव्हती त्यामुळे नंतर बॅटिंग कव्हर केली. आणि 34 धावा झाले धावफलकावरती. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. जशी इनिंग संपेल तसं आदित्य सत्यविनायक कामोटे आणि टीम जम्बो आपण टॉस साठी तयार राहायचंय. त्वरित टॉस साठी या अशी विनंती करेल. जशी इनिंग संपेल तसं रेडी राहा. टी शर्ट, ट्रॅक शूज, गॉगल, कॅप घालून फोटो पण शूट केला जाईल. गॅट्सबेचं प्रोडक्ट पण आहे. फाइंड युअर स्टाईल स्वॅग ही त्यांची टॅगलाईन आहे. गॅट्सबे टायगर बाम आहे. हेअर जेल आहे. सो पॉवर प्ले. अजित सरांचा इशारा. फिलिप्सचा फॅन जसा फिरतो तसा अजित सरांनी पॉवर प्लेचं फिलिप्सची ऍडव्हर्टाईज आहे सो तसा हात फिरवला आणि पॉवर प्ले. आमचे इद्रिश पण आज मुंबई क्रिकेटचे आज जॉईन झालेत. ते पण खूप चांगला फोटो करतात. कोलिको एंटरप्राइजेस, सुधांशु स्पोर्ट्स, ग्लोरियस स्पोर्ट्स. बॉलिंगसाठी सागर निवाते, रफ्तार. पहिल्याच बॉलवर कव्हरला खेळले गेले प्रेक्षक आहेत तिकडे. निरंजनचा थ्रो बट सिंगल रन. सागर निवाते या परिसरातील खेळाडू वडाळ्यालाच बिलॉंग करतात. मग रेम्बो, असल्फा, जॉर्ज खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. अनुभव आहे. कोकणात जाऊन देखील खूप चांगला परफॉर्मन्स केला. मग राजापूर, मालवण, रत्नागिरी, दापोली तिकडे पण या खेळाडूची मागणी एक मोठ्या प्रमाणात राहिली आहे आपल्या बॉलिंगच्या जोरावर.
या बॉलवर देखील ऑफिसच्या बाहेर बॉल. या वर्षी मालवणला पण बेस्ट बॉलरचा पुरस्कार सागरने घेतला आणि तिकडे वेगळे रूल आहेत. सागरची तिकडे पण बॉलिंग खूप चांगली राहिली होती. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बट काय फिल्डिंग केली गेली आहे. भाई क्रिकेट खेळणं आहे या व्हॉलीबॉल. ऋग्वेदने व्हॉलीबॉल स्टाईलने स्मॅश केलं. मला असं वाटतं व्हॉलीबॉलची पण टुर्नामेंट चालू आहे. काय बॉल आला ऋग्वेदने. छोटा पॅकेट बडा धमाका. हाईट कम फाईट ज्यादा. आणि फाईट केली भाऊ. फाईट करावी लागेल. बाईक आता खेळायचं तर फाईट आहे. रेडी टू फाईट. बॉलिंगसाठी सागर. बॉलवर देखील आता मात्र थांबणार नाहीये. डेंजर डोराच्या बॅटमधून डेंजर टॅप. 4 रनसाठी. मित्रांनो रेलिंग सोडून थोडं मित्रांनो जोर देऊ नका प्लीज. म्हणजे असं घरी आपण जेव्हा टीव्ही बघतो बेडवरती तसे बेडवर तुम्ही बसल्याची फिलिंग घेताय. प्लीज थोडं मित्रांनो लांब उभे राहा. आणि बघा ही शाळेतली लहान लहान मुलं पण मॅच बघतात खिडकीतून. मित्रा पहिल्या शाळेत हात दाखव. यस हात पण एन्जॉय पण करतात ते. अभ्यासाकडे लक्ष द्या मित्रांनो. पहिलं शिक्षण, मग फॅमिली, जॉब, मग क्रिकेट. सो असं लाईफ मध्ये सिक्वेन्स पाहिजे. स्ट्राईक एंडला बॅटरला अरुण. या बॉलवर बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केला गेला. नो बॉल. स्कोर चांगला झालाय 42. म्हणजे मॅच मध्ये आली आणि पार्टनरशिप चांगली बनली. आता आउट झाले पण अरुणने जबाबदारी घेतली. तुमचा फॉर्म वर खाली होतो सोबत तुमचा क्लास आहे. तो डोराकडे क्लास आहे आणि चांगले बॅटर आहेत. या बॉलवर देखील बॅट तर फिरवली होती बट सागरने पण कमबॅक केलं गेलं. मी पण काही कच्च्या गुरुचा नाहीये. हो एक मारलीच पण दुसरी मारणं थोडं कठीण आहे. गुड बॉल. .42 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली बॅटिंग ओमकार मलाड. देखील लोअर फुल टॉस बॉल. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अफलातून ऋग्वेद आज सकाळी ब्रेकफास्टला बूस्ट पिऊन आलाय. सो फाईट करणार. 43 चांगली फिल्डिंग ऋग्वेदची. माझगावचे खेळाडू आहेत. माझगावला पण अंजीरवाडी, सीताफळवाडी अशा अनेक वाडी आहेत तिकडे. ताडवाडी, शंकरवाडी अशा अनेक वाडी माझगाव मध्ये आहेत आणि त्याच परिसरातील खेळाडू आहेत. खूप चांगला खेळ तिकडे पण खेळला जातो. सो आज यंग पॅकर माझगाव. 1 to go. या बॉलवर देखील पंचांनी तिकडे नो बॉल. सिंगल रन मिळेल तिकडे मात्र रन्स 1 ने पुढे जाईल. स्कोर झालाय 44. 44 धावा झाल्या धाव फलकावरती. 55 पर्यंत मॅच रंगू शकते. तिकडे पण चांगली बॅटिंग लाईनअप आहे. युट्यूबला देखील आज प्रो लिंकला सर्व मॅच बघतात. तुमचं पण स्वागत आहे. इंस्टाग्रामला पण आपलं वाय कट्टाचं पेज आहे त्याला पण फॉलो करा आणि येणाऱ्या हंगामातले अपडेट तिकडे घ्या. फोटोजचे अपडेट घ्या. मुंबई क्रिकेटवर पण अपडेट घ्या तुम्ही. सो काही जणांना शक्य नसतं ग्राउंडवर मॅच बघण्यासाठी पण युट्यूबला बघू शकतो आपण. बॉलिंगसाठी सागर. या बॉलवर टॅप केलं गेले समोर. या बॉलवर मात्र थांबणं बॉल मुश्किल आहे. 4 रनसाठी
दिवेशच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग 4 रन स्कोर जाईल आपण पाहिलं तर 48 रन झाले टीम ओमकार मालाड. या पार्टनरशिप साठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली पार्टनरशिप. क्लासिकल बॅटिंग अरुण आणि दिवेश प्रॉपर टॅक केलं आणि ह्या ओव्हरमध्ये तब्बल 15 रन जमा केल्या गेल्या टीम ओमकार मालाडने. वेल बॅटिंग. स्कोर झाला आतापर्यंत 48. काही जण युट्यूबला मॅच बघतायत, काही जण ऑफिसला आहेत, बट डेस्क वरती मोबाईल ठेवलाय, कानामध्ये एअरफोन आहेत आणि वाईट चषक एका साईडला चालू, एका साईडला एक्सेल चालू आहे, त्याचं ऑफिसचं काम पण चालू आहे. सो ऍडजस्टमेंट पाहिजे. काही जण मध्ये मध्ये युट्यूबला देखील अपडेट घेतात. तुमचं पण स्वागत आहे. आज मंगेश नारकर मित्र फास्ट करायचं आहे. सौजन्य अमय अरुण घोले याच परिसरातील एक युवा नगरसेवक, युवा सेना सरचिटणीस, सर्वांचे लाडके अमय दादा आणि दादांचं नेहमी सहकार्य राहिलंय. अरुणजी घोले साहेब देखील त्यांचं देखील आपण या क्रीडा स्पर्धेला उपस्थिती पाहिली गेली. त्यानंतर काल कोमलताई देखील स्वतः उपस्थित होत्या. महिलांचं क्रिकेट त्यांनी पण एन्जॉय केलं. 48 रन झालेत, 1 विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी आपण शेवटची ओव्हर घेऊन सूरज उपाध्याय. ही ओव्हर जर शांत आली तर मॅच येऊ शकते. 60 पण फायटिंग आहे, इकडे 60 पण होऊ शकतो. पण तुमच्याकडे पहिल्या ओव्हर पासून तुम्ही चांगली सुरुवात केली तर होऊ शकतो. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. स्ट्राइक एंडला अरुण. या बॉलवर अगदी भाई चालाक चालाक ब्रो, सो चालाक. म्हणजे हे अंडर क्रिकेट मध्येच बघायला मिळतं. बॅट्समन थोडा पुढे आला की डायरेक्ट कीपर पण थांबले. बट सूरज उपाध्यायचा हा बॉल एक नेहमीच पाहायला मिळतो. एक वेगळी ऍक्शन आहे. आज मोठ्या प्रमाणात त्याचे पण समर्थक इकडे मॅचचा आनंद घेत आहेत. आज आपल्याच परिसरातील खेळाडू बघा सूरज उपाध्याय. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला बॉल आणि अखेरकारी अरुणला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बट अरुणची बॅटिंग आवडली. बॅटिंग केली अरुण चव्हाण. सर्वांना खुश केलं. 23 रन केले 13 बॉल मध्ये. क्लासिकल बॅटिंग. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. रन्स आपण पाहिलं तर तिकडे 50 रन कंप्लीट होतं टीम ओमकार मालाड. म्हणजे मॅच मध्ये त्यांनी फायटिंग टार्गेट आता उभं केलं गेलंय. सो अजूनही मॅच बाकी आहे. बट शेवटची ओव्हर जर ग्राफ खालती आला तर फाईट मॅच होणार हे नक्की आहे. कारण की समोर पण तगडी बॅटिंग लाईनअप आहे. स्ट्राइक एंडला दिवेश. बॉलिंग सूरज उपाध्याय. 50 रनवरती 2 विकेट. ओमकार मालाड विरुद्ध वियांग पॅकर माझगाव. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आपण पाहतोय. या बॉल देखील करण्याचा प्रयत्न आहे. रन सिंगलने पुढे जाईल. मोठे पण इन ऍक्शन मध्ये आहे. आकाश गुराव, निखिल पाटील, अखिल. त्यानंतर जम्बो टीम पण एक चांगली आकाश घेऊन अगदी चेंबूर चुनापट्टीची एक चांगली यंग टॅलेंट.
या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जम्बो हे नाव घेतलं की प्रवीण चव्हाण हे नाव नेहमीच राहिले, बट आता ओव्हर 40 क्रिकेट त्यांनी पण चालू केलं, बट ती हे मॅच ते आवर्जून बघतील, कारण की आपण तयार राहा. जशी ओव्हर संपेल व्यासपीठाच्या इकडे येऊनच थांबायचं प्लीज. दोन्ही कॅप्टन आपण इकडे येऊन थांबा. आदित्य सत्यविनायक कामोटे आणि जम्बो, काही बॉल बाकी आहेत, लगेच टॉस केला जाईल प्लीज. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. दोन्ही कॅप्टन्स आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला थांबायचं आहे, लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, अक्षय म्हात्रे तिकडे होते आणि रन सिंगलने पुढे जाईल. 1 to go. या बॉलवर व्हाईट बॉल. 55 रन झालेत. सो दोन्ही कॅप्टन्स आपण उजव्या साईडला येऊन थांबायचं, लगेच टॉस केला जाईल. सो चांगली ओव्हर टाकली, शेवटची ओव्हर चांगली आली आणि स्कोर 56 झालेत आणि 57 रनचं टार्गेट आहे. गुड बॉलिंग सुरुवात शेवटची ओव्हर, त्यामुळे ग्राफ थांबवला गेला आणि बघूयात आता कसा डाव रंगेल. बट त्याआधी टॉस करूयात. जम्बो आणि टीम आदित्य सत्यविनायक कामोटे रेलिंग वर जोर. मित्रांनो थोडं लांब उभे राहा मित्रांनो प्लीज. बघा लगेच आता तुमच्या बॉडी लगेच मागे गेली, प्लीज थोडं सहकार्य करा. उद्या हवं असलं तर रात्री बॅनर घेऊन जावा, बट थोडं 2 दिवस रेलिंग पण घेऊन जावा, बट 2 दिवस थोडं सहकार्य करा. आकाश गुरव पण रेड कॅप घालून आला. रेड म्हणजे थांबा. सो रेड म्हणजे धोका, पुढे धोका आहे असे इनॅक्शन मध्ये आकाश गुरव मॅन इन फॉर्म मध्ये आहेत सध्या आणि लास्ट इयर चॅम्पियन होते. जम्बो टीम पण तिकडे आमचे चांगले बॉलर. भावेश देखील तयार आहे आणि आमचे आकाश गुरवने सिरीज लास्ट टाइम घेतली होती सिरीज. सो आमचे संदीप भाई कवळी यांच्या हातातून महत्वाच्या मॅचचा टॉस बॉल. भावेशला बॉलिंग आवडते, सो त्यामुळे बॉल घेतला. भावेश टॉस जिंकला आणि जम्बो टीम खूप वर्ष इकडे खेळते. सो आता यंग जनरेशन आहे जम्बोची. सो कसं वाटतंय आणि टॉस जिंकून डिसिजन काय असेल आणि समोर पण एक चांगली टीम आहे त्याविषयी पण. टीम तर नक्की चांगलीच आहे. गेल्या वर्षी जे फायनलिस्ट आहेत ते लोक, तरी सुद्धा आमची टीम पण नवीनच आहे. फक्त प्रवीण काका नाही आहे आणि अमित पाटील नाही, बाकी सर्व आहेत तेच आहेत. आणि टॉस जिंकून आम्ही बॅटिंग घेणार. बॅटिंग समोरची टीम काही असू दे, बट आम्ही 100% देणार. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भावेश आणि आमच्यासोबत आकाश गुरव आहेत. आज मस्त सॅटरडेचा आकाश. लास्ट इयर जो माहोल होता कुठेतरी, लास्ट इयर जिथे फायनलला सापॉल्स आम्हाला अजूनही आठवते, चॅम्पियन होते. या वर्षी काय नजर वाईकट्टा बघताय आणि ह्या वर्षी काय टीम मध्ये एक चेंजेस आहेत की तीच टीम आहे, काय बदल? वायकट्टा दरवर्षी म्हणजे खेळायची आतुरता असते आणि मागच्या वर्षी चॅम्पियन होतो, यावर्षी पण म्हणजे त्याच फॉर्मनी खेळू आणि बेसिक रेड खेळू. आणि चेंजेस बोललं तर 1-2 चेंजेस आहेत, ते ग्राउंडवर कळतील. खूप साऱ्या शुभेच्छा आकाश आणि खूप चांगला परफॉर्मन्स द्या. यानंतर एक चांगली मॅच आहे. जम्बो, गेले कित्येक वर्ष जम्बो हे नाव देखील आपण ऐकलं आणि त्यांच्या विरुद्ध आदित्य सत्यविनायक कामोटे. थँक्यू सो मच. वायकट्टा नक्कीच पहा प्रो लिंक वरती. थँक्यू.
पुढचे आणि त्यांचे बंधू पण खूप चांगलं क्रिकेट खेळतात. सो अक्षय आणि अभिजित सो दोघांनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. बट नॉन स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय, बॉलिंगसाठी मतांग सारंग. लेट्स प्ले. स्वैग से करेंगे सबका स्वागत. सबका बदला लेगा तेरा अभिजित. तुम्ही मारलेत, आम्ही पण मारणार. अपना टाइम आएगा. बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा. अपना टाइम आएगा. कडक मारला भाऊने. तो बोलतो तुम्ही रेलिंग पासून लांब राहा. मित्रांनो, त्याला तुमचा राग आला की रेलिंग वरून थोडं लांब राहा म्हणून त्यांनी तुमच्याकडे जोरात बाउंड्री मारली. प्लीज थोडं लांब राहा. परफेक्ट टायमिंग केलं अभिजितने. या बॉलवर थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. पायाला थोडी दुखापत आहे. या सीझन मध्ये मी त्याला पूर्ण बघितलंय. पायाला हलकीशी दुखापत आहे. बट वाय कटा खेळणार. दुखापत असली तरी खेळणार. प्रज्ञेश शिंदे यांची एंगेजमेंट होती तरी वाय कट्टाची सेमी खेळायला आले होते. सो फॅमिली फंक्शन वगैरे होत राहतात. बट वाय कट्टा खेळायचंय. स्ट्राईक एंडला अभिजित, बॉलिंगसाठी मतांग. दोघांच्या पण अंगावरती कोलिको एंटरप्राइजेसची टी शर्ट आहे. सो दोघांनी पण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. हे दोघांनी पण सिद्ध केलंय. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होते. बॉल थांबणार नाहीये. बट बॉल आतमध्ये ढकलला गेला. बट तिकडे 4 रन. अभिजीत अभी हमारी जीत है, उसका नाम अभिजीत. सो वेल बॅटिंग. प्रो लिंकला पण तुम्ही नक्कीच सबस्क्राईब, लाईक, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करा. सो अनेक इव्हेंट्स त्यांचे बघू शकतो. प्रो लिंक जैसा आईफोन 16 में प्रो है, प्रो मैक्स है, वैसा प्रो लिंक है. हमारे पास आईफोन प्रो मैक्स नहीं है बट प्रो लिंक है. सो आज 1314 जण देखील युट्यूबला मॅच बघतायत. तुमचं पण स्वागत आहे मित्रांनो. तुमचं पण स्वागत आहे आणि तुम्ही ऑनलाईन पण या. वडाळा सहकार नगर मध्ये दादर स्टेशनला उतरलात की कैलास लस्सी घ्या आणि कैलास लस्सी चालत चालत तुम्ही पण पोहोचू शकता. जशी लस्सी संपली की ग्राउंडवर. या बॉलवर फटका फसला गेलाय आणि बॅटर अभिजितला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. लालच बुरी बात आहे. सो भाई 2 बाउंड्रीज आल्या होत्या. मॅच चालू होती चांगली. प्रत्येक बॉल बाउंड्री आणि 6 नाहीये. करण शिंगाळे पण तेच बोलतात. प्रत्येक बॉलवर तुम्ही बाउंड्री मारू नाही शकत. सिंगल डबल पण चालू ठेवणं गरजेचं आहे. सो तुम्हाला सिंगल खूप इम्पॉर्टंट आहे. बाउंड्री नंतर सिंगल करणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. रन झालेत 9 आणि 1 विकेट गेली आहे. न्यू बॅटर ऋग्वेद येत आहेत. ज्या ऋग्वेदने आपल्या फिल्डिंगच्या जोरावर तर मनं जिंकलेत. बट आता चांगली बॅटिंग करावी लागेल. सो 9 रन 1 विकेट. बॉलिंगसाठी मतांग. स्ट्राईक एंडला बॅटर ऋग्वेद. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला. बट ऋग्वेदने पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल बॅटवर घेतला आणि या ग्राउंडवर बॅटवर बॉल घेणं पण एक टॅलेंट आहे. सो इकडे लेग बाईज नाहीये. 1 to go.
सुरेश सरोजने कुठेतरी प्लेयर मध्ये चेंजेस केलेत की भाऊ एक बॉल तू ये किपिंग राहा. अरुण पॉइंटला फिल्डिंग करावी लागेल मला. थोडा इकडे पॉवर प्लेचा बॉल आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका प्रॉपर तिकडे बॅटवर आला नव्हता. पण आता सुरेश सरोजला माहिती होतं की हा रिव्हर्सला ट्राय करेल. 11 रन झालेत. पहिली ओव्हर संपली आहे. एक विकेट गेली आहे. चोवीस बॉल मध्ये 46 रनची गरज आहे. 46 रन्स टू विन इन 24 बॉल्स. चोवीस चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता टीम वी यंग पॅकर यंग पॅकर. बॉलिंगसाठी अरुण यादव. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल अरुण यांच्या माध्यमातून. डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे सूरजला. सो रन्स कुठेतरी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नागर मित्रमंडळ. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बीट केले गेले. थांबवलंय. गुड बॉलिंग अरुण. सो 11 रनवरती एक विकेट गेली आहे. या बॉलवर आणि तिकडे बॅट आउट. बॉक्स आउट मध्ये सूरजला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फटका चांगला होता पण थोडा बॅट चा फ्लो फिरवला होता. पण तिकडे बॉक्स आउट मध्ये मैदानाला सोडावं लागेल मात्र इकडे सूरजला. बॅटिंगसाठी अक्षय म्हात्रे येत आहेत. दोन विकेट गेली आहेत. अरुणने चांगली बॉलिंग केली. गुड बॉलिंग अरुण. या बॉलवर देखील ढकलला गेला हाताने. देवकरण परमार तिकडे होते. सिंगल रन मिळेल. या ओव्हरमध्ये ग्राफ पूर्णपणे थांबवला. आणि अरुणला मी नेहमीच पाहिलं जेव्हा जेव्हा ओंकार मला टीम संकटामध्ये आहे बॉलिंगसाठी तेव्हा अरुणने चांगली बॉल केली आहे. माहिमचा महाराजा असेल अशा अनेक टुर्नामेंट मी जवळून पाहिल्यात. सो अशा मॅचेस त्यांनी थांबवल्या. ही मॅच पण थांबवली. स्कोर झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये पण या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगला स्पेल टाकलाय. या बॉलवर देखील अफलातून बॉलिंग. आतापर्यंत 5 बॉल टाकले आणि फक्त 1 रन खर्च केली गेली. 1 to go. अरुणची बॉलिंग टाळ्या वाजवा. फक्त 1 रन खर्च करत असताना 1 विकेट मिळवली गेली. अरुण यादव. गुड बॉलिंग अरुण. चांगली ऍक्शन आहे त्यांची. खूप चांगला अनुभव खूप सारा आहे. आणि स्टेशन वाईज कुर्ला संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. 12 रन झाले धावफलकावरती. समीकरण 18 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 45 धावांची गरज टीम व्ही यंग पॅकर माझगाव.
बॉलिंगसाठी दिवेशच्या हातामध्ये बॉल दिला. 18 बॉल 45. अठरा बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण तिकडे समोर बॉल डावा झाला आणि मॅच आता थोडी कठीण झाली. वी यंग बॅकर माझगाव थोडा बॅकफुटला गेलाय. तसा शेअर मार्केटमध्ये शेअर पडतो तसे कुठेतरी स्कोर पडला आणि मॅच थांबली आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रन झालेत 13. अक्षय मात्रेला देखील बॅट ओपन करावी लागेल. लास्टला एक अजून एक पॉवर प्ले आहे, त्यामुळे 12 बॉल लास्टला एक 25 वगैरे मॅच आली तर बनू शकते, बट या ओव्हरमध्ये रन्स करणं गरजेचं आहे. नो बॉल. थांबून खेळायचा प्रयत्न केला, कव्हरला अगदी हलका हाताने ढकलला गेलाय, बट आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील जर मॅच जिंकायची. तर ऋग्वेद आणि अक्षयला थोडी इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. यानंतर आदित्य सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध जम्बो. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्यानंतरच्या दोन्ही टीम्स देखील आपण त्याला कंधारी किंग्स आणि इच्छापूर्ती 11 ऐरोली त्यांचा पण इनिंग ब्रेक्स मध्ये त्यानंतरच्या इनिंग मध्ये टॉस केला जाईल, त्या दृष्टिकोनातून आपण तयार राहा. सो यानंतर ती मॅच खुल्या गटातील असतील, त्यानंतर ओव्हर 40 असं क्रिकेट आपण पाहणार आहोत. व्हाईट बॉल. या बॉलवर अक्षय मात्रेचा एक वेगळा फटका आणि तिकडे बाहेर जावं लागेल. आपण पाहिलं तर बॉक्स आउटच्या रूपामध्ये. सो मॅच मध्ये आता मात्र पूर्णपणे पकड केली गेली टीम ओमकार मालाड सुपर 8 मध्ये जाण्यापासून काही क्षण दूर आहेत. कॅमेरामॅनने देखील खूप चांगला बॉल कव्हर केला. तिकडे 2.5 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. सो भव्य दिव्य असं आयोजन मंगेश नारकर मित्रमंडळाचं. तिकडे ओव्हर 40 साठी देखील प्रथम क्रमांक 60,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांक 40,000 रुपये. महिलांसाठी देखील प्रथम क्रमांक 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. अशा अनेक भेटवस्तू पण आहेत. आमचे गिरगावची माऊली कैलास आमचे उमेश मोरे यांच्या स्मरणार्थ वॉच पण आहेत. बॉलिंगसाठी अरुण. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेग बाहेर व्हाईट बॉल. एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण तिकडे रन सिंगल. पराग यांनी मागील मॅच मध्ये पण खूप चांगली फिल्डिंग केली होती. सो चांगला खेळ ओमकार टीमने बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग. त्या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले. चांगला बॉल तिकडे निघून जाईल, बट दिवेश आहे तिकडे. अक्षय ऋग्वेदच्या सोबतीला.
खूप चांगलं लेग केलं तिकडे अरुणने. गुड बॉल. मतांगने पण अप्रिशिएट केलं की गुड बॉलिंग अरुण. या बॉलवर ओमकार आले बॅटिंगसाठी. आडव्या बॅटने खेळले गेले पण हॅलो कुठेतरी मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं. बॉल चांगला बॉल पाहिला गेला अरुणचा. शेवटचा बॉल असणार. अभिजितची विकेट गेली त्यानंतर वियांक माझगाव थोडी डगमगली. अभिजित थोडी चुकीचा स्ट्रोक खेळले पण मॅच चांगली ऑन केली होती. त्यामुळे सातत्य तुमच्याकडे पाहिजे. सातत्याने तुम्ही परफॉर्मन्स केला तरच ती स्माइल गेली. बॉल थोडा जम्प झाला होता आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये आता मात्र सामना येऊन थांबलाय. सो दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच यानंतर रेडी राहायचंय. लगेच मॅच चालू होईल ती पण लक्ष द्या. जम्बो टीमने टॉस जिंकून पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. शेवटची ओव्हर घेऊन पराग शिंदे. ओल्ड इज गोल्ड. पहिलाच बॉल पराग यांच्यावर मात्र हल्ला बॉल केला तिकडे बॉल बट चांगला बॉल तिकडे ढकलला देवकरणने. अंपायर डॉट बॉल. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास नाव गेले टीम ओमकार मालाड. या बॉलवर परफेक्ट टाइमिंग केलं तिकडे सनी. ऍडव्हर्टाईज आहे आपली गॅट्सबेची. तो टायगर बाम पण आहे. तुला जास्त बॉल लागला असेल तर टायगर बाम तुला भेटेल. ते यूज करू शकतोस. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले बट वेळ निघून गेली. ओमकारच्या माध्यमातून देखील प्रयत्न चालू आहेत बट वेळ निघून गेली आहे. वेळ अभिजितने जर मॅच चालू ठेवली असती तर स्कोर कुठेपर्यंत पोहोचला असता बट ओमकार शेवटी प्रयत्न करत होते आणि मॅच जिंकली गेली. टीम ओमकार मालाड 7वा संघ क्वालिफाय होतो टॉप 8 साठी. पहिल्या हाफ मधून टीम ओमकार मालाड. अभिनंदन. स्माइल किया भाई ने. वेल प्लेड. मला सांग मी बॅटिंग केली अरुण. अरुणने दाखवलं करून. सो वेल प्लेड अरुण. प्लेयर ऑफ द मॅच कोलिको एंटरप्राइजेस आणि आमचे गॅट्सबेचे विशाल ठाकूर यांच्या हस्ते मात्र ही प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार अरुण चौहान. त्यानंतर हे स्पोर्ट जॅकेट अरुण भाईने
वाई कट्टा फेवरेट टूर्नामेंट है भाई हर एक प्लेयर का, और इधर खेलने मज़ा आता है। और हमारा कूड़ा का बैटिंग नहीं हो रहा है तो उसके जगह पे करना पड़ रहा है, और मेरे को भरोसा है वो करेगा बैटिंग आगे आने वाले टूर्नामेंट में। थँक यू। आपला टाइम आएगा. वेल प्लेड ब्रो, अभिनंदन. त्यानंतर लुझिंग टीम मध्ये सूरज उपाध्याय. लुझिंग टीम मध्ये सूरज उपाध्याय पण याच्या आधी एक चांगला खेळ त्यांनी पण केला, चांगली बॉलिंग केली, 3 विकेट मिळवले. सूरज उपाध्याय लवकर यायचे. सूरज, आपला एक प्लेयर पाठवलं तरी चालेल, पण आपण तरी या. वी यंग पॅकर, वी यंग पॅकर, सूरज लवकर या. आपण आपल्या ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही एक टी शर्ट असणार आहे. सूरज, सो सूरजला आपण ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तरी टी शर्ट असणार आहे. सूरज उपाध्याय चांगली बॉलिंग केली. आमचे इद्रिश भाई पण फोटोशूट करतील. सो अभिनंदन. ओमकार माला टीम सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले. वेल प्लेड सूरज, ऑल द बेस्ट. आणि गॅट्सबेचं हे तुला प्रोडक्ट आहे, सो तुझी स्किन चांगली राहावी त्यासाठी फेस वॉश पण आहे, टायगर बाम पण आहे. सो अभिनंदन. आणि जम्मू टीम आदित्य सत्यविनायक कामोटी जशी मॅचला सुरुवात त्याच्या मात्र रोशन पातळे यांच्याकडे आपण वळणार आहोत. आता 8वा स्लॉट फक्त रिकामा आहे की सुपर 8 मध्ये 8वी टीम कुठली जाणार आहे, त्यासाठी ही झुंज असणार आहे आणि त्यासाठी ह्या 3 मॅच पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रो लिंक वरती वाय चषक नक्कीच पहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.